या प्रोसेस बद्दल बोलायचं नाही असं आमचं सगळ्यांचं ठरलंय 250च्या वरती मी गाणे याच्यामध्ये ऐकलेली आहेत आणि ती लिहिलेली आहेत. की मी काम केलेल्या कुठल्याही चित्रपटाचा पहिल्या शोला जायचं मी टाळतो. प्रिसाइजली तुम्हाला 10व्या मिनिटाला तुम्हाला तुमच्या खुर्चीवरून कोणीतरी उचलून घेऊन जाईल, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. नमस्कार सर, मी दीक्षा शिंदे. मराठी बॉक्स ऑफिसमध्ये तुमच्या दोघांचंही मनापासून स्वागत आहे. आणि आता लवकरच तुमचा सिनेमा प्रदर्शित होतोय, तर एकंदरीत कथा लिहिण्यापासून ते प्रदर्शित होण्यापर्यंत नक्की ही काय प्रोसेस आहे हे आम्हाला कळेल का? या प्रोसेस बद्दल बोलायचं नाही असं आमचं सगळ्यांचं ठरलंय, कारण लोकांनी चित्रपट बघायला पाहिजे ही त्याच्या मागली अपेक्षा आहे. पण दिग्दर्शकांना जर थोडक्यामध्ये काहीही स्पष्ट न करता लोकांची उत्सुकता जागृत करणारं बोलायचं असेल तर आय अलाव हिम टू टॉक. थँक्यू. चित्रपटच्या शूटिंग दरम्यान काय झालं, कलाकारांचा बरोबरचा काय अनुभव काय होता, मी मोजक्यामध्ये आधी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये मी असं सांगेल की चित्रपटाचं प्रेपला आम्ही बरीच मेहनत घेतली आहे. मला अजूनही आठवतं की मी सॅटर्डे संडे अशा 2-3 सुट्ट्या लागून आल्या का इनोव्हात बसायचो आणि गावच्या शेतातल्या घरामध्ये उतरायचो आणि अगोदरपासूनच असे 4-5 गोंधळी त्यांचा जो ग्रुप असतो त्या ग्रुपला सांगितलेलं असायचं. मग 5-6 तास आम्ही त्या शेतामध्ये बसायचो झाडाखाली किंवा घराच्या वरंड्यामध्ये आणि त्यांना त्यांचा परफॉर्म करायला सांगायचो. तो ते पण मूवी बनणारे म्हणून म्हटल्यानंतर ते पण तेवढ्याच आवेशाने हे करायचे, त्यांचं प्रेझेंटेशन करायचे. आणि मी त्यामध्ये बरेचसे गाणे ऐकत होतो. त्या गाण्याचे सार डोक्यामध्ये कुठेतरी घुसत होते, ती वाद्य जी आहे ना ती डोक्यामध्ये कुठेतरी घुसत होती. आणि मी काय केलं की स्टोरी अगोदर लिहिली, स्क्रीन प्ले लिहिला नव्हता, कारण स्टोरी लिहिल्यानंतर त्याच्याबरोबर बऱ्याच दिवस तो विचार थॉटमध्ये राहावं लागतं. मग हळूहळू एक एक कॅरेक्टर तुम्हाला दिसायला लागतात. यातले काही कॅरेक्टर जे आहेत ते मला फार आधी दिसले, काही कॅरेक्टर नंतर दिसले, काही कॅरेक्टर कथानक अर्ध्या असं वाटलं की बाबा आपण इथून इथे याला नेऊ, इथून इथे याला नेऊ, असे ते कॅरेक्टर सुचत गेलेले आहे. ओव्हर दॅन एक 250च्या वरती मी गाणे याच्यामध्ये ऐकलेली आहेत आणि ती लिहिलेली आहेत. त्यामुळे ती वाक्य जी आहेत ना, ती शब्द जी आहेत ना ती घुसली आणि त्याच्यामुळे या फिल्म मधली अर्ध्यापेक्षा जास्त गाणी मी स्वतः सुद्धा लिहिलेली आहे. सो फार इंटरेस्टिंग होतं. आता फिल्म रिलीजला आहे तर ते फार वेगळंच वाटतंय. किशोर सरांसाठी हा नेहमीचा अनुभव असेल, पण या चित्रपटासाठी ते सुद्धा फार एक्साइटेड आहेत. सो किशोर सरांकडून जाणून घेऊ की बाबा रिलीज साठी त्यांची एक्साइटमेंट काय आहे. नक्कीच नक्कीच. मला खूप उत्सुकता आहे. मी तुम्हाला मागेच सांगितलं आणि माझी वाईट सवय तुम्हाला माहिती आहे की मी काम केलेल्या कुठल्याही चित्रपटाचा पहिल्या शोला जायचं मी टाळतो. आणि हे माहीत असल्यामुळे सरांनी मला धमकी देऊन सांगितली की पहिल्या शोच्या आदल्या दिवसापासून मी तुम्हाला किडनॅप करून ठेवतो. पण त्याच्यामागे एखादा कॉम्प्लेक्स असेल की आपलं काम आपल्यालाच आवडत नाही किंवा आपण स्वतःला एक पाहायला आवडत नाही, काय कोणाच ठाऊक, पण मला ते आवडत नाही. परंतु काही काही असे चित्रपट आता खूप वर्ष, किती 25-30 वर्ष मी काम करतोय, तर ह्या चित्रपटामधले काम करण्याचा जो अनुभव आहे तो खरोखरच इतर म्हणजे जे वेगळे चित्रपट मी केलेले आहेत तसा खूप वेगळा अनुभव होता. आणि पहिला चित्रपट ज्या दिग्दर्शकाचा असतो, ज्या पॅशनने तो काम करतो, ती पॅशन आहे ना ती वर्क होते. आणि या चित्रपटामध्ये ती वर्क झालेली आहे आणि ते पाहायचं आहे मला 14 तारखेला. आम्ही सुद्धा खूप जास्त एक्सायटेड आहोत हा चित्रपट पाहण्यासाठी. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे आता ट्रेलर वगैरे खूप जोरदार पद्धतीने लॉन्च झाले आहेत आणि प्रेक्षकांनी सगळ्याच गोष्टी अगदी खूप हाय लेवलला नेऊन ठेवल्यात आणि खरंच हे खूप जास्त मस्त आहे. बघतानाही खूप छान वाटतंय. आपली परंपरा आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठेतरी जपतोय. तर मला हे जाणून घ्यायला आवडेल, आपल्या प्रेक्षकांना हे जाणून घ्यायला आवडेल की एवढा भव्य दिव्य सेट आहे, त्यानंतर प्रोफेशनल टीम आहे, तर ॲज अ रायटर, डिरेक्टर, प्रोड्युसर म्हणून ह्याची सुरुवात कुठून आणि कशी केली? तुम्हाला काय माहिती हा सेट आहे? आम्ही रिअल लोकेशनवर शूट केलेलं आहे. ते सेटवर नाही आहे, रिअल लोकेशनवर आहे. इतकं म्हणजे तुम्हाला चित्रपट आणि त्या व्यक्तिरेखा त्या वास्तूमध्ये घेऊन जातील इतकं खरं आहे ते. तर तो आम्ही सुद्धा खूप एक्साइट आहोत लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी. नक्कीच नक्कीच. आणि सर तुमच्या भूमिकेबद्दल ऐकायला फार आवडेल थोडक्यात. काय नाही, माझी भूमिका वेगळी आहे एवढं सांगितलं. आतापर्यंत जे किशोर कदम तुम्हाला
ती भूमिका बघताना तुम्हाला किशोर कदम म्हणून आठवणारच नाही, तुम्हाला ते कॅरेक्टर आठवलं. गोंधळ हा चित्रपट, हे नावच जितकं खूप कमाल आहे. गोंधळ म्हटल्यावर एक पारंपरिक महाराष्ट्राची लोकधारा, ह्या सगळ्या गोष्टी अगदी डोळ्यासमोरून चालतात. म्हणजे त्यामध्ये लावणी म्हणा, पोवाडा म्हणा किंवा अजून अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. तर गोंधळ यामध्ये आता ट्रेलरमधूनच सगळेजण पाहतायत की जी काही सुरुवात धमाकेदार झाली आणि ह्या सगळ्याच गोष्टी, तर ह्या सगळ्यासाठी तुम्ही ॲज अन आर्टिस्ट म्हणून आणि तुम्ही रायटर, प्रोड्युसर, डिरेक्टर म्हणून ह्या चित्रपटाला एका वेगळ्या लेवलवरती नेऊन ठेवलं आहे. खूप वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर आपली एक कथा मांडताय. तर ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? हा प्रश्न दिग्दर्शकासाठी असतो. हां. मी एवढंच सांगेल, तुम्ही डोक्यामध्ये तुमचे आवडते चित्रपट घेऊन जा, बघा, डोक्यामध्ये ठेवून जा. आम्ही फार प्रिसाईज काम करतो आणि मला स्वतःला सुद्धा प्रिसाईज काम करायला फार आवडतं. आमच्या सर्व कलाकारांनी सुद्धा तेवढं प्रिसाईज काम केलं आणि दॅट्स वाय किशोरजी एवढे सिनियर आर्टिस्ट आमच्याबरोबर काम करतात आणि त्यांनी आत्तापर्यंत जे काही भूमिका केलेल्या आहेत त्या वाखाणल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांची जी उत्तर प्रत्येक कॅरेक्टर जे आहे ते खुलत जातं आहे. एवढं सांगेल की ह्या सिनेमामध्ये त्यांचं कॅरेक्टर जे आहे ते फार वेगळं दिसणार आहे. अनबिलिव्हेबल जो शब्द म्हणतात ते त्यांचं, आणि आणखीन 1-2 कॅरेक्टर आहेत आमचे, त्या कॅरेक्टर्सला आम्ही पर्पजली यांच्यापासून, कॅमेऱ्यापासून लांब ठेवते. किशोरजींना कोणी कॅमेऱ्यापासून लांब ठेवू शकत नाही. कॅमेरे ऑटोमॅटिकली त्यांच्याकडे धावत येतात. त्यामुळे किशोरजी प्रमोशनचा पार्ट आहे आणि तेच बऱ्यापैकी कथा, जे काही सिनेमाचं मार्केटिंग जे आहे ते बऱ्यापैकी लोकांसमोर नेतात. मी एवढंच सांगेल की तुम्ही ज्यावेळेस बसाल सिनेमागृहात, प्रिसाइजली आम्ही या चित्रपटामध्ये 1 मिनिटाचा टीझर बनवला होता, 2 मिनिटाचा आम्ही ट्रेलर बनवलेला आहे. प्रिसाइज ना 1 फ्रेम जास्त ना 1 फ्रेम कमी. आणि याच प्रकारे आमची फिल्म जी आहे ती पण एक्झॅक्ट 2 तासाची आहे, ना 1 फ्रेम जास्त ना 1 फ्रेम कमी. आणि त्याच विश्वासाने, त्याच कॉन्फिडन्सने आमच्या टीमच्या वतीने मी तुम्हाला सांगेल, प्रिसाइजली तुम्हाला 10व्या मिनिटाला तुम्हाला तुमच्या खुर्चीवरून कोणीतरी उचलून घेऊन जाईल, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आणि वी रिअली मीन इट, असं आहे. फक्त हा अनुभव तुम्हाला जेवढ्या चांगल्या थिएटर्समध्ये घेता येईल तेवढा तुम्हाला अनुभव आणखीन चांगल्या प्रकारे मिळेल. ॲज अ रायटर, प्रोड्युसर आणि डिरेक्टर म्हणून ह्या सगळ्याच भूमिका तुम्ही स्वतः पार पाडल्यात, तर ह्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय? रायटर असल्यानंतर कसं आहे की आपली स्टोरी आपणच स्वतः चांगली सांगू शकतो. आणि मी आधी 3-4 फिल्म केल्या होत्या, त्या इंटरनॅशनल लेवलवरती मला फार चांगला अनुभव आला त्यांचा. फिल्म ज्यावेळेस ऑडियन्सकडून आम्ही त्यांच्या समीक्षक म्हणून आम्ही त्यांचे मतं घेत होतो त्यावेळेस. आणि शॉर्ट फिल्म्स या कुठेतरी फीचर फिल्मचीच तयारी असते, त्यामुळे फीचर फिल्म बनवायचं हे आधीपासून ठरलेलं होतं. फक्त ती म्हणतात ना, आतून एक म्हणतात ना, तो 200%चा विश्वास की नाही, आता आपण हा विषय आता आपण कॉन्फिडेंटली चांगल्याच क्वालिटीने आपण लोकांसमोर घेऊन जाऊ शकतो. सो त्या पद्धतीने लोकांसमोर न्यायचा होता. मग कसं आहे की जर कुठल्या स्टुडिओजकडे गेलो असतो तर त्यांचं बजेट असतं 3 करोड 4 करोड, आणि मग अशा वेळेमध्ये तुम्हाला त्या सिनेमाला न्याय द्यायला जमेल अथवा नाही, म्हणून हा सिनेमा मी स्वतःच प्रोड्यूस करायचा ठरवला. आणि त्यानुसार त्याची मार्केटिंग प्रेझेंट्स म्हणून सुद्धा आम्ही स्वतः आलेलो आहे. ट्रेलर आल्यानंतर चांगल्या लोकांचे अप्रोच आले की तुम्हाला काही असेल तर आम्ही प्रेझेंट्स म्हणून करतो. वी रिअली रिस्पेक्ट दॅट. आणि ते फार मोठे आहेत, नक्कीच त्यांच्याबरोबर फ्युचरमध्ये काम करायला आवडेल. पण ॲज अ प्रोड्युसर म्हणून सुद्धा माझा पहिला अनुभव आहे आणि याच्यात जे काही धडपड होते, जी काही अनुभव येतोय, तो अनुभव मला माझ्या पुढच्या फिल्मच्या सादरीकरणाला, पुढच्या प्रोडक्टच्या बांधणीला कामाला येणार आहे. त्यामुळे मी स्वतः आम्ही जोर लावतोय. येस.